आपण ऐकत ज्या पद्धतीने चाललो त्याच्यात आपल्याला श्रवण भक्ती होणं आवश्यक आहे. श्रवण भक्ती म्हणजे आपण जे काही प्रवचन ऐकत आहात त्याच्यातून आपल्याला काय बोध होतो आहे, आपल्याला त्यातलं काय समजतं किंवा त्या पद्धतीनं आपल्याला किती वागता येतं याचा जर आपण पडताळा पाहू लागलो तर आपला विकास होऊ शकतो. आता आदरणीय निंबाळकर साहेबांनी संधीमधला मनसा परिक्रमणम हा जो मंत्राचा एक संच आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. या मंत्रांचा अर्थ स्पष्ट करणं अतिशय अवघड बाब आहे. जगातल्या मोठमोठ्या विद्वानांनी सुद्धा या अर्थाच्या संबंधामध्ये नक्की समजत नाही असा उल्लेख केलेला आहे. पंडित सातोळेकर जगातले एक मोठे संस्कृत तज्ञ, त्यांनी सुद्धा असं म्हटलं की या मंत्राचा मला नक्की अर्थ समजत नाही, तर तो अर्थ समजावा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला. तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याचा अर्थ नक्कीच समजेल असं सांगता येणार नाही, पण त्या अर्थाच्या जवळजवळ जाण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. याच्यात आपणाला दिशा दाखवलेल्या आहेत. ह्या आता सध्या जो अभ्यास चाललेला आहे हा ब्रह्मांडातल्या दिशेंचा अभ्यास आपण करीत आहोत. म्हणजे जिकडून सूर्याचा उदय होतो त्या दिशेला पूर्व दिशा असं म्हणतो. आपण बोलत असताना असं बोलतो की पूर्वेला सूर्य उगवतो. शास्त्रीय भाषा अशी आहे की जिकडून सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व दिशा असं म्हणावं, आणि जिकडे सूर्य मावळतो त्या दिशेला पश्चिम दिशा असं म्हणावं. पूर्वेकडे तोंड करून उभा राहिल्याच्या नंतर उजव्या हाताला जी दिशा येते तिला दक्षिण दिशा असं म्हणतात, आणि डाव्या बाजूला जी दिशा येते तिला उत्तर दिशा असं म्हणतात. आणि खालचा जो भाग आहे त्याला ध्रुवा, आणि वरचा जो भाग आहे तिला ऊर्ध्वा असं म्हणतात. अशा 6 दिशा आहेत. ह्या ब्रह्मांडातल्या दिशा आहेत. आपण जेव्हा संधीचा सखोल विचार करायला लागल्याच्या नंतर याच्यानंतर आपल्या पिंडातल्या ह्या 6 दिशा समजणं आवश्यक आहे. मग पिंडातल्या दिशा समजल्याच्या नंतर ब्रह्मांडातल्या दिशेमध्ये जे दोष येतात ते मंत्रानं दूर होतात. पिंडामध्ये जे दोष असतात त्या 6 दिशेच्या मध्ये तेही दोष घालविण्याच्यासाठी परत गुरुमंत्राची आवश्यकता असते. तिला प्रोक्षण असं म्हणतात, तिला शक्तिपात असं म्हणतात. याच्यामुळे पिंडातले दोष धुतल्या जातात. मग साहेबांनी त्याचा म्हणजे उल्लेख, त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपणाला मुख्य काय की परमेश्वर प्राप्तीची साधना काय आणि ती साधना आपणाला कशी करता येईल हा आपला आग्रह आहे किंवा आपली भूमिका आहे. सर्वसामान्य व्यवहारामध्ये कशी बाजू झाली आज, प्रत्यक्ष वस्तूचं दर्शन न घेता त्या वस्तूच्या संबंधी बोलल्या जातं. त्याच्यामुळे वादविवादाला सुरुवात होती. एकदा जर आपल्याला अशी भूमिका आपल्या अंतःकरणात ठसली, या सर्व जगाला चालविणारा जो कोणी असेल त्याला आपण परमात्मा मानतो, ईश्वर मानतो. मग परमात्मा आणि ईश्वर जर आपला ठरला तर या लहानशा शरीराला चालविणारी जी आतशक्ती आहे त्याला आम्ही आत्मा असं म्हणतो. त्या 2 गोष्टी नक्की झाल्या पाहिजे. मग आता मानवी जीवनाचं मूल्य काय, या शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्यानं या जगतचालक शक्ती परमात्म्याची ओळख करून घेतली पाहिजे आणि त्याला शरण गेलं पाहिजे. आपलं जीवन त्याला वाहून टाकलं पाहिजे आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. हे मानवी जीवनाचं मूल्य आहे. या गोष्टी स्पष्ट झाल्या तर मग जो माणूस त्या परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेला असेल त्याला एकच ध्यास पाहिजे की या सर्व विश्वाच्या चालकाची मला भेट व्हावी, आणि याची भेट करून घेण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. मग गुरुची जर आवश्यकता असेल तर गुरु करणं आवश्यक आहे. तर गुरु केल्याच्या नंतर गुरुनं जो मंत्र दिलेला असेल त्या मंत्राचा त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं आम्ही जप करणं आवश्यक आहे. आणि हा जप करीत असताना त्याच्या आत जे अनुभव येतात, म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहाच्या मध्ये जे अनुभव येतात, हे अनुभव ज्याची जशी भूमिका असेल त्या पद्धतीचे अनुभव येतात. साहेबांनी त्याला स्पर्श केला.
प्रत्येक महापुरुषाचे सारखेच अनुभव असतात असं म्हणता येत नाही. अगदी सत्य आहे. ज्याची जशी भूमिका असेल त्या पद्धतीने त्यांचे अनुभव येतात. पण हा अनुभव माझा तेवढाच खरा आणि दुसऱ्याचा खोटा असं म्हणणं बरोबर नाही. याच्यातून भांडणं निर्माण होतात. एक गोष्ट खरी, आम्ही ज्या मार्गाने चाललो त्या मार्गाने परंतु बहुतेक अनुभव समान असतात. सारखेपणा त्याच्यात असू शकते. कशाप्रमाणे? गोड पदार्थ बघा, कशाला म्हणतो आपण गोड? बोरही गोड असतं, जांभही गोड असतं, साखरही गोड असते. याच्याशिवाय आपण आंबाड्याची भाजी सुद्धा फार गोड झाली असं म्हणतो. गोड शब्द समान आहे परंतु अनुभूती त्या गोडीची भिन्न भिन्न आहे. आपण जनरल शब्द वापरतो गोड, म्हणजे असं, म्हणजे त्याच्या सापेक्षता आहे. म्हणून परमात्म्याच्या भेटीसाठी जर निघालाच असेल, अशी इच्छा जर असेल, तर तिकडं संपूर्ण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. आणि असं लक्ष केंद्रित करण्यासाठी लाखो भक्तांच्या मध्ये एखाद्या भक्ताला हे जमतं. बाकी काय करतात? बाकी पुस्तकं वाचून या पुस्तकातलं खरं का त्या पुस्तकातलं खरं याच्यावर वाद चालतो. अनुभूती काहीच नसते. याच्यामध्ये असणारी जी शक्ती आत, त्या शक्तीचा अनुभव घेत असताना काही अगदी एकसारखेच अनुभव असतात. उदाहरणार्थ, हा जो श्वासोश्वास चालतो, 10 अंगुली 11 अंगुली 12 अंगुली 10 अंगुली परमात्मा उरला असं म्हटल्या जातं. म्हणजे की 12 अंगुल्यापर्यंत श्वास सामान्य चालतो. 12च्या वर जर श्वास चालला तर मनुष्य राक्षसाकडे चालला, म्हणजे राक्षसी वृत्ती त्याच्या जन्माला येते. श्वास वाढला की, आणि 12 पेक्षा कमी येऊ लागला की तो परमात्म्याकडे चालला, अंतर्मुख होतो. आणि 12वर जर राहिला तर माणूस राहतो. हे 3 पायऱ्या आहेत. मग या श्वासाची गती असते ती समान असते. जो 11 अंगुल्या ज्यानं श्वास केला, जगातल्या सगळ्यात 11 अंगुली ज्यांचा श्वास झाला त्याचा अनुभव समानच असतो. श्वास सारखाच असतो. अंगुले कमी करीत असताना आणि वाढवीत असताना सगळ्याचा अनुभव समान असतो. अत्यंत क्रोध, 12च्या पुढे जसा मनुष्य चालला त्याला क्रोध निर्माण होतो, द्वेष होतो, निंदा करतो. हे अनुभव त्याचे समान असतात. क्रोध येतो पण क्रोधाच्या मध्ये प्रकार पडतात. आपण मुलाला रागावतो त्यावेळेचा क्रोध वेगळा, आणि एखाद्या शत्रू बरोबर जेव्हा आपण भांडतो त्यावेळेचा क्रोध वेगळा. याच्याशिवाय शत्रू आपल्यापेक्षा प्रबल मोठा आहे, आपला काहीच बोलता येत नाही, परंतु मधात क्रोध राहतो, तो क्रोध वेगळा. क्रोध समान पण त्याच्या ज्या पातळ्या आहेत त्या परंतु समान नसतात. म्हणून अनुभव भिन्नता येते. आता जो गुरु असतो त्या गुरुवरची श्रद्धा जगातल्या कुठल्याही महापुरुषांनी ढळू दिली नाही आणि दुसऱ्याची ढाळूही नाही, कमी करू नये कोणाची. कारण काय, जर आम्ही म्हणालो किंवा तुमचा गुरु वाईट आहे तर तुमची श्रद्धा त्या गुरुवर तो जाईल निघून, पण दुसऱ्या कोणत्याच गुरु राहणार नाही. म्हणून आईनं जसा बाळाला एकदा जन्म दिल्यानंतर परत जन्म त्याचा होत नाही, त्याप्रमाणे एकदा गुरु केल्याच्या नंतर त्याला परत गुरु करण्याची आवश्यकता नाही. कारण गुरु नावाचं शरीर जे आहे ते वाईट वागू शकेल शरीर, परंतु त्यांनी जो तुम्हाला विचार दिलेला आहे तो विचार वाईट नसतो. म्हणून तुम्हाला विचारानं तरता येते, त्याच्या आधारानं तरायची गरज पडत नाही. मी काय बोलतो नीट लक्षात असेल. तुम्हाला एखाद्याने रामकृष्ण हरी मंत्र दिला, तुम्हाला रामकृष्ण हरी मंत्र म्हणत तुमचा उद्धार होऊ शकते, तुमच्या गुरुनं दिलेला जो असेल तो. गुरु नीतिभ्रष्ट झाला असं तुम्हाला वाटलं तर त्यांच्याबद्दल अनादराची भावना निर्माण न करता मंत्राला गुरु मानून त्याच्या आधारे तरुण जाऊ शकता. ही सामान्य चांगली गोष्ट आहे. झगडे जगातले मिटवायचे असतील तर हाच एक मार्ग आहे, आणि जर वाढवायचे जर असतील तर त्याचा गुरु लबाड, याचा गुरु लबाड, माझा गुरु तेवढा चांगला, याच्यानं भांडणं वाढतात. तुम्ही कोणत्या संप्रदायाच्या त्याच्याशी संबंध नाही, तुम्ही कोणत्या धर्माच्या त्याच्याशी संबंध नाही, तुमचा श्वास कमी होऊ लागला की नाही याच्याशी संबंध आहे. श्वासाची गती तुमची आत्म्याकडे जात असेल तर तुम्ही परमात्म्याकडे जाऊ शकता.
श्वासाची गती जर वाढत असेल तर तुम्ही राक्षस वृत्तीकडे जाता. हे मुख्य लक्षण आहे. या लक्षणात जर तुमची स्थिरता झाली तर तुमच्या द्वेष भाव निर्माण होण्याची गरज नाही. म्हणून कुठला ग्रंथ खरा किंवा कुठला ग्रंथ खोटा याच्यावर वादविवाद करून जन्म घालविण्यापेक्षा आमच्या समोर जे काही महापुरुष आहेत, जे काही साधू संत पुरुष आम्हाला वाटतात, त्यांच्या सहवासात जाऊन त्यांचे अनुभव जर आपण घेतले तर आपला उद्धार सहज होऊ शकतो. याला फार मोठ्या कष्टाची गरज नाही, फक्त श्रद्धेची गरज आहे. आणि आपली श्रद्धा ज्या मूर्तीवर किंवा ज्या व्यक्तीवर किंवा ज्या विचारावर असेल तिथं अखंड असणं आवश्यक, आढळ असलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याची, समजा दुसऱ्या विचारावर श्रद्धा जर असेल, दुसऱ्या व्यक्तीवर श्रद्धा असेल, दुसऱ्या मूर्तीवर श्रद्धा असेल तर त्याची ती श्रद्धा भंग करणे हे पापाचं लक्षण आहे. तो त्याच्या गतीने त्याचा उद्धार करून घेईल. आम्ही त्याच्या काड्या करून, खोड्या करून त्याची श्रद्धा भंग पाहू देऊ नये, पाप आहे. हे जोपर्यंत आम्हाला समजणार नाही तोपर्यंत आमची प्रगती होऊ शकत नाही. कारण जगत त्रिगुणानं बनलेलं आहे, सत्वगुण रजगुण तमोगुण. हे जग त्रिगुणानं बनलं, तसं शरीरही त्रिगुणानं बनलेलं आहे. मग प्रत्येकामध्ये काहीतरी दोष राहणार आहेत. त्या दोषाचं जर आपण निरीक्षण करीत जर बसलो तर आपले दोष कोण पाहावेत. म्हणून आपल्या मनाला, आपल्या हृदयाला शुद्ध करण्याचा प्रयत्न एकच की आपली श्रद्धा आपल्या गुरुवर, आपल्या ईश्वरावर आढळ पाहिजे. दुसऱ्याची श्रद्धा भंग पावण्यामध्ये पाप आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की आपल्या गुरुनं सांगितलेला जो मंत्र आहे तो खरा की खोटा, याच्यासाठी शास्त्र अध्ययन पाहिजे. शास्त्र अध्ययन म्हणत असताना पुन्हा इथं चक्कर पडते की शास्त्र म्हणजे काय. तुम्ही ज्या गुरुला, गुरुमंत्र ज्या गुरुकडून घेतलेला आहात त्यांनाच विचारा, तुम्ही जो मला मंत्र सांगितला याला शास्त्र आधार काय, तर जमते. तुम्ही गुरु केला एक नामी दत्त संप्रदायाचा आणि शास्त्र वाचले वारकरी संप्रदायाचे, तर समानता येणार नाही. ते काय सांगतील, ते सांगतील तुळशीची माळ घ्या, दररोज जपा. नाहीतर तुम्ही शैव संप्रदायाचे ग्रंथ वाचू लागले, ते काय म्हणतील, महाशिवरात्र करा आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घाला. आता यांच्या गुरुनं सांगितलेले सुताची माळ जपा आणि दत्त दत्त म्हणा. त्याच्यात महादेवाचं वर्णन महत्वाचं असतं, वारकऱ्यांच्या मध्ये, वैष्णवांच्या मध्ये विष्णूचं महत्व सांगितलेलं असतं. मग चक्कर होते डोक्यामध्ये, हे खरं की ते खरं. म्हणून आपण आपल्या गुरुला विचारून जर त्या संप्रदायाचा नीटचा अभ्यास केला तर आपला उद्धार व्हायला काही कठीण नाही. याचा अर्थ असा नाही की दुसरे ग्रंथ वाचूच नाही, असं नाही. तुम्हाला जोपर्यंत गुरुवर नक्की श्रद्धा बसणार नाही तोपर्यंत इतर ग्रंथ वाचू नयेत. कारण तुम्ही ज्या ग्रंथाचा अभ्यास करू लागलात त्याचा अर्थ प्रथम समजला पाहिजे, तर मग दुसरीकडे सगळा अर्थ समानच दिसतो. मी बोलताना मग जगामध्ये एकच धर्म आहे, परमेश्वराकडे जाण्यासाठी एकच पंथ आहे, एकच मार्ग आहे, भिन्न नाहीत. आणि परमात्मा सुद्धा भिन्न नाही. अशी आढळ श्रद्धा ज्यांची झाली असेल त्याला जगातला कुठलाही धर्मग्रंथ वाचला तर त्याच्या बुद्धीत काही फरक पडत नाही. इतकंच नव्हे, नास्तिक दर्शन जरी वाचले तरी त्याच्यामध्ये तेच दिसतं, वेगळं काही दिसत नाही. किंवा जर त्याची अनुभूती आली असेल तर. मी आज एक माझं 7/10/1965 मध्ये माझी जी अनुभूती होती, माझा जो अनुभव होता तो या एका भजनामध्ये मी ग्रथित केलेला आहे. कारण ज्यावेळी अनुभव विश्व समोर उभा राहतो त्यावेळी काव्य प्रतिभा जन्माला येते. हे अगदी सत्य गोष्ट, याच्यात काही लबाडकी नाही. कारण असं वाटायचं की बाबा किती पंथ, किती धर्म, कुठं कुठं जायचं, कोणाला विचारायचं, कोण सांगेल आपणाला, लहान वयामध्ये. तर ती मी तुम्हाला म्हणून दाखवतो, थोडा थोडा अर्थ करण्याचा प्रयत्न करतो. का की आज सगळीकडे काय आहे की प्रत्येकाने तंबू ठोकलेले आहेत, आपापल्या संपत्ती कमवण्याचे तंबू आहेत. प्रत्येकाला असं आपल्या तंबूतला माणूस त्या तंबूत जाऊ नये, त्या तंबूतला माणूस आपल्या तंबूत यावं, आपल्या तंबूतला माणूस तिकडे जाऊ नये. हे कोणीकडे आहे ते आळंदी ते पंढरपूर मध्ये असंच चालतं नाही का. या बुवाच्या तंबूमध्ये जर असलं तिकडे गेलं तर हे बुवा दुसऱ्या जेवायला देईना, तिकडे तिकडे जेवायला आमचे. हे असं झालं. हे तितक्या पुरतच नाही, सर्व जगामध्ये असं चालू झालंय की ख्रिश्चनाचा माणूस बुद्ध झाला पाहिजे, बुद्धाचा माणूस हिंदू झाला पाहिजे, हिंदूचा मुसलमान झाला पाहिजे. अरे माणसात कसं होईल बाबा, जन्मताना माणूस सारखाच आहे.
आणि मेल्यानंतर माणूस सारखाच राहतो. मधला काळ तुमच्या स्वाधीन आहे, कसं वागायचं. मग जगातला कुठलाच धर्म वाईट नाही, कुठलाही पंथ वाईट नाही, आणि कुठल्याही सत्पुरुषाच्या मध्ये वाद विवाद नाही. उत्तम इस्लाम, उत्तम नमाजी आणि उत्तम संध्या करणारा माणूस समानच असतो. फरक काय राहू शकेल? कारण त्यांच्यामध्ये ताट बसणं आलंय, त्यांच्यामध्ये ओजा करणं आलेला आहे. जसं वाक वाक मग तसं तेही म्हणतात तिथं सारखं त्यांच्यात आसन आलेलं आहे. हा बरोबर आहे की. तर हा जो फरक आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे ही प्रत्येक गोष्ट आपण निरीक्षणातून आली पाहिजे. म्हणून जगामध्ये कुठेही मतभेद नाही. संध्या म्हणत असताना एक नाम्याच्या मध्ये त्यांची संध्या म्हणजे दत्त दत्त म्हणणे. संध्या याचा अर्थ मंत्र नव्हे, संध्या म्हणजे योग. आत्म्याला परमात्मा जोडण्याची जी प्रक्रिया त्याला संध्या असं म्हटलं. सम म्हणजे उत्तम, ध्यान म्हणजे ध्यान करणं. उत्तम ध्यान करणे म्हणजे संध्या. उत्तम ध्यान कशानं होते या दृष्टीनं वैदिक मंत्र आलेली आहेत. जर तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणून जर उत्तम ध्यान करता येत असेल त्याच्यात वादविवादाचा काय प्रश्न. विठ्ठल म्हणा, दत्त म्हणा, दत्त म्हणा. तुम्हाला बुद्ध 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 म्हणून जर एकाग्रता होता बुद्ध म्हणा. इस्लाम असं अल्लाह अल्लाह म्हणून जर तुमचा चित्त एकाग्रताला काय विरोध राहणार आहे. चित्त एकाग्र होणं महत्वाचं की अल्लाह अल्लाह राम राम म्हणणं महत्वाचं आहे. चित्त एकाग्र होणं महत्व आहे. साधन आहे चित्ताच्या एकाग्रतेचं. चित्ताची एकाग्रता जगातल्या सगळ्या धर्माला मान्य आहे. आत्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या चित्ताची एकाग्रता असणं आवश्यक आहे. चित्त जर चंचल झालं असेल तर जगातला कुठलाही माणूस त्याला मान्यता देणार नाही. म्हणून एकच पंथ म्हणत असताना एकच चित्ताची एकाग्रता आवश्यक आहे. चित्ताची एकाग्रता कशावर करायची. बाह्य आलंबन जोपर्यंत आहे तोपर्यंत भिन्न भिन्न आहे. म्हणजे दत्तात्रेयाची मूर्ती असेल एक नाम्याचं, दत्ताजवळ तो चित्त एकाग्र करेल. वारकरी संप्रदायाचा असेल तर विठ्ठलावर त्याची आलंबन ठेवील. आलंबन विठ्ठल राहील त्यांचं. शंकराचा भक्त असेल तर शंकर त्याचा आलंबन म्हणजे ध्यानाचा विषय राहील. कुठपर्यंत? बाह्य डोळ्याने जोपर्यंत पाहतात तोपर्यंत. बाहेरचं बघणं बंद करून जेव्हा तुम्ही आत बघायला लागलात की सारखेपणा आला, मग काय वेगळा राहील. कारण तुम्ही मध्ये जाऊ लागलात की तुमचं श्वासावर लक्ष जातं. आपलं हालचाल व्हायला काय शरीराला इकडे लक्ष जातं. समान अनुभव सुरू झाले पुन्हा. म्हणून जर मध्ये बघितला नाही तर बाहेर दत्ताचा माणूस शंकराचा झगडा, शंकराचा माणूस विठ्ठलाचा झगडा असं चालू होत. जे भांडण करतात त्या मार्गाचे ते नाहीत असं स्पष्ट समजायला हरकत नाही. कारण आतली अनुभूती महत्वाची आहे. तुम्ही कोण आहात याच्याची प्रश्न नाही. तुम्ही कोणत्या ग्रंथ वाचता याच्याशी संबंध नाही. तुम्ही किती आसन घालता याच्याशी संबंध नाही. मग संबंध का तुम्हाला अनुभव किती येतो हे आम्हाला सांगा. पुस्तक वाचून अनुभव नव्हे, प्रत्यक्ष अनुभव प्रत्यक्षातला पाहिजे. म्हणून माझे जे गुरु होते किंवा आहेत अतिशय श्रेष्ठ प्रतीचे होते. आणि प्रत्येकाला असंच वाटलं पाहिजे अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे माझे गुरु आहेत असंच वाटणं आवश्यक आहे. परंतु असाही आग्रह करू नये माझा गुरु अतिशय श्रेष्ठ आहे मग दुसऱ्याचा गुरु कनिष्ठ आहे असा म्हणण्याचा अधिकार नाही. कारण प्रत्येकाची आई ही त्याची देवताच असते. ती आंधळी असो, खुरी असो, महारोगी असो, आणखी कितीही असो, ज्याची त्याला आई अगदी देवता आहे. मग आपल्या आईचं वर्णन करीत असताना दुसऱ्याच्या आईला दोष देऊ नये हा आपला समंजसपणा दाखविणं आवश्यक आहे. हा जर समंजसपणा आपल्यातला निघून गेला तर मग वादविवाद होतो. वादविवादातून काय होते मग नष्ट होऊन जाते, बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि बुद्धी भगवेरा होतो माणूस. असा आग्रह फार जास्त आहे. अनेक मंदिरं पाहिल्या गेले, अनेक ग्रंथ वाचल्या गेले, परंतु देवाचं स्वरूप नक्की काय समजेना. सद्गुरूच्या शिवाय याची ओळख होणं अशक्य असं माझं मत झालं. म्हणून त्या भजनामध्ये पुन्हा पुन्हा असं म्हटलेलं आहे, किती मी पाहू देवा तुला दिसेना स्वरूप मला सद्गुरु विना बहुमते मी पाहिलो तुझे दर्शन ना घेतलो. बहुमते म्हणजे त्या काळात सुद्धा भारतीय स्तरावर हिंदू धर्मांतर्गत जे पंथ आहेत त्यांचा अभ्यास मी केलेला होता. त्या लोकांशी संबंध ठेवून त्यांच्याकडून तो प्रयत्न केला गेला. परंतु प्रत्येक जण ग्रंथ दाखवतो, या ग्रंथाचा अभ्यास करा. तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला परमेश्वर दर्शन झालं का असं जर विचारता बुवा रागावतो. रागावला की संपलं.
भांडवल त्यांचं पुस्तकावर आहे, स्वतःच्या अनुभूती काही नाही. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलंय, बहुमते मी पाहिलो तुझे दर्शन ना घेतलो, अनेक पंथ मारिती थाप श्रेष्ठ आमुचा आहे मार्ग, दोषांचे जाळे तेथी बहुत शांतीचे नाही स्वरूप सद्गुरु विना. कारण काय, अनेक पंथामध्ये जर आपण गेलो तर ते काय सांगतात, तुम्ही आमच्या पंथाची दीक्षा घ्या. अहो आम्ही अगदी अगोदर गुरु केला की आम्ही नाही म्हणजे तुम्हाला जर आमचा अनुभव घ्यायचा असेल तर आमची दीक्षा घ्या. आता कोणाकोणाची दीक्षा घ्यायची एका माणसानं, म्हणजे एक एक गुरु सोडायचा आणि दुसरा गुरु करायचा. अहो एकदा गुरु केल्यानंतर त्याचं आचरण बघा आणि त्याला तुम्ही मार्गदर्शन करा. पण ते मार्गदर्शन तरी काय, पुन्हा ते ग्रंथ वाचा. आता एकाच पंथातले सगळे ग्रंथ वाचून जर अभ्यास करा तर आयुष्य पुरणार नाही. मग अनेकाचे ग्रंथ केव्हा वाचणार मग? आणि त्याच्यात लबाडकी कशी आहे, आमचा फक्त पंथ श्रेष्ठ आहे बाकीचे खोटे आहेत असं म्हटलं की संपलं त्याचं. तो महापुरुषाचा अनुकरणीय माणूस नाही म्हणून म्हटलंय. पण त्यांच्याकडे जेव्हा मी बघतो अनेक दोष त्यांच्या ठिकाणी दिसतात. उदाहरणार्थ धूम्रपान आहे, कुठल्याही महापुरुषांनी याला परवानगी दिलेली नाही. कोणाला कमी जास्त समजणं, निंदा करणं हेही मान्य नाही. जर परमेश्वराचं दर्शन झालं असेल तर याच्यापासून तो अलिप्त असतो. म्हणून दोषांचं तर अनेक परस्पर एकाच गुरुचे दोघ शिष्य ते सुद्धा परस्पराची निंदा करतात. म्हणजे याचा अर्थ असा की परमात्म्याकडे यांचं लक्ष नाही, लोकांनी मला मोठं कसं म्हणावं इकडे लक्ष असतं. म्हणून म्हटलं की दोषांचे जाळे तेथे बहुत शांतीचे नाही स्वरूप, शांत अनुभवच नाही. म्हणून म्हटलंय किती मी पाहू देवा तुला दिसेना स्वरूप मला सद्गुरु विना, आसन प्राणायाम करा. म्हणजे त्या काळची माझी अवस्था आहे, तर ह्या वयामध्ये तसं करणं शक्य नाही. आसन प्राणायाम करा, नियम योगाचे पाळा. योग दर्शनाच्या मध्ये जे नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी 8 पायऱ्या त्याच्यामध्ये यम आहे. शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर परिधान आणि क्रियायोग असं त्याच्यामध्ये 5 यम 5 नियम सांगितलेले आहेत. त्याचं पालन करा, कारण तारुण्यात याचं पालन झालं नाही तर तुमचा मार्ग बिघडतो, तुम्ही फसता कुठतरी. म्हणून म्हटलंय आसन प्राणायाम करा, नियम योगाचे पाळा, श्रवण मनन निध्यास घ्यावा आत्म साक्षात्कार. कशासाठी हा सगळा प्रयत्न आहे? श्रवण करा. तुम्ही जे काय सद्गुरूच्या मुखातून, सज्जनाच्या मुखातून, संतांच्या मुखातून ऐकाल ते ऐकत असताना चित्त अगदी एकाग्र ठेवा. ऐकल्याच्या नंतर त्याच्यातलं खरं आणि खोटं तपासा. जे तुम्हाला पटत असेल ते बुद्धीला, त्याच्यात पुन्हा तुम्हाला किती झेपतं तेवढं करा. झेपणार नाही त्याला सोडून द्या. जे झेपते तुमच्या शक्ती असेल त्या पद्धतीनं करा. आसन घालण्याचा प्रयत्न जर फार वयस्कर माणसाने केला तर त्रास होण्याची शक्यता असते, त्याच्यात हट्टाग्रह करण्याची आवश्यकता नाही. म्हणून म्हटलं की त्याचं मनन करा आणि मनन करता निधध्यास करा. म्हणजे पुन्हा 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 त्याला एवढं घोका की त्याचं एकरूप झालं पाहिजे आणि मग आत्मसाक्षात्कार घेण्याचा प्रयत्न करा. या पायऱ्याने जावं लागतं. श्रवण मनन निधध्यास आणि आत्मसाक्षात्कार. म्हणून म्हटलंय श्रवण मनन निधध्यास घ्यावा आत्मसाक्षात्कार, एकची ध्यास लागो जीवा संतांचा सहवास करा सद्गुरु विना. का रात्रंदिन असा एक ध्यास पाहिजे की मला आज संत केव्हा भेटेल, भेटलेल्या संतांच्याकडून मला कशा पद्धतीनं माझा उत्कर्ष करून घेता येईल यासाठी अत्यंत तळमळ पाहिजे. या तळमळीच्या काळामध्ये जेवण्याचं भान नसतं, लोक काय म्हणतात तिकडे लक्ष नसतं. सुदैव असेल तर चांगल्या संतांची भेट होते. फार मोठी पुण्याई असेल तर साक्षात्कारी पुरुष आपल्या संगतीत येतात. नाही तर हे जर संगतीत येत नसतील तर आपण कुठतरी कमी पडू लागलो पुण्याईमध्ये, असा त्याचा अर्थ होतो. संत जगामध्ये आधी खूप आहे, परंतु आपणाला संत म्हणून ते दिसत नाही. आपली श्रद्धा त्यांच्यावर बसत नाही, कारण आपल्या संतांच्या कल्पना भिन्न असतात आणि खरे संत असतात कल्पनेमध्ये बसत नाही. म्हणून म्हटलं आहे की बाबा एकच ध्यास लावा संतांच्या सहवासासाठी. म्हणून
पुन्हा पुन्हा वाटायचे देवा कितीतरी फिरतो आहे मी, तुझा काही पता लागेना. किती मी पाहू देवा तुला दिसेना स्वरूप मला सद्गुरु विना. दर्शन ग्रंथांचे घेऊनी. म्हणजे या काळामध्ये विवेकानंदाचे 81 खंड पूर्ण रीतीनं मी अभ्यासून टाकलेले होते त्या काळात. कारण 62-63 मध्ये माझ्याकडे 21 खंड होते विवेकानंदांचे, 8व्या वर्गाला मी शिकाय असताना. स्वामी रामानंद तीर्थांशी माझा डायरेक्ट संबंध होता. मी ज्यावेळेस ह्या विषयावर बोलत स्वामी रामानंद तीर्थांशीच बोलत होतो मी, अगदी लहान वयामध्ये. मी का सांगतो असं की दर्शन ग्रंथाचं घेणं म्हणजे ग्रंथाचं अध्ययन करणं. हिमा आणि इदबारे त्याला अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणं. जर समजत नसेल तर आपल्यापेक्षा वरच्या दर्जाच्या माणसाला विचारणं. माझी अनुभूती एवढीच आहे की माझ्या सहवासात जी माणसं आली जे साक्षात्कारी नव्हती त्यांनी सांगितलं की आम्हाला साक्षात्कार नाही परंतु याचा अर्थ हा होतो. उदाहरणार्थ नरहर ते कधी असं मला म्हणाले नाही की परमात्म्याचं दर्शन घेतलं म्हणून. अभ्यास ठीक आहे, खूप अभ्यास त्यांचा. सध्या जे गाडगिरी सर आहे ते माझे गुरुच आहेत त्या क्षेत्रातले कॉलेज मधले. त्यांनी असं कधी म्हटलं नाही की हे खोट आहे असं म्हणू शकत नाही ते. कारण आम्ही ग्रंथाचे अभ्यासक आहोत, आम्ही आजचे अभ्यास असं अनेकांनी कबूल केलेलं आहे. आणि जे आतले अभ्यासक होते ते स्वामी रामानंद तीर्थासारखे. कृष्णाबाई मोठे म्हणून ब्रह्मचारिणी बाई होती, रायटर होते त्या काळच्या महाराष्ट्र सरकारच्या एज्युकेशन खात्याच्या. त्याच्यानंतर आमच्या इथे आमच्या गावामध्ये काही माणसं होती, सोलापूरला एक आमचे गुरु राहत होते. अशा अनेक लोकांच्या भेटी घेतल्या. ती बरोबर सांगायची की असाच अनुभव येतो. मग आम्हाला बसून दाखवून डोक्यावर हात ठेवून पुन्हा पुन्हा ते अनुभव द्यायचा. एकदम अनुभव तर खरं वाटायचं नाही, कदाचित काय जादू आहे की असं वाटायचं. का अनुभवासाठी चमत्कारिक असतात. म्हणून म्हटलं की आहे ग्रंथाचं दर्शन घेणं म्हणजे ग्रंथ वाचन करणं, श्रवण मनन करणं, त्याचा पुन्हा पुन्हा अनुभव घेणं. तर काय खरं आहे ते दर्शन ग्रंथांचे घेऊन जावे आत्म प्रचितीसी सद्गुरूच्या अनुभवासी पडताळा आपुल्या कृतीशी. आपला जो अनुभव आहे तो गुरुला सांगा की मला असं असं होतंय ते बरोबर आहे का. गुरुने हो म्हटलं तर तो अनुभव खरा आहे, नाहीतर आपली चक्कर काहीतरी दुसरी असू शकते. कारण मध्ये जे आहे अलब्ध भूमिकत्व असू शकते किंवा आणखी काहीतरी दोष असू शकतो. स्वप्नामध्ये दृष्टांत झाला असं आपल्याला वाटतं, ते कितपत खरा असतो हे असं तपासून घेणं महत्वाचं आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे. तुम्हाला तसा अनुभव जरी आलेला असला तरी परत गुरुला जाऊन विचारणं आवश्यक आहे. शास्त्रात सांगितलंय मला असा अनुभव आलेला आहे, तुमचा अनुभव काय आहे. गुरु त्याची सांधे जोड करून देते, मग आपली प्रगती होते. म्हणून म्हटलंय दर्शन ग्रंथांचे घेऊन जावे आत्म प्रचितीसी सद्गुरूच्या अनुभवाची पडताळा आपुल्या कृतीशी. ऐक्य झाले तरीच जाना आपुला मार्ग आहे खरा सद्गुरु विना. किती मी पाहू देवा तुला दिसेना स्वरूप मला सद्गुरु विना. कारण ते स्वरूप तर आहे आपल्यामध्ये, परंतु त्याचा अनुभव येण्यासाठी गुरुच्या शिवाय दुसरा मार्ग नाही. पण गुरु आपल्या मनाने सांगत नाही, तो अगोदर शास्त्र अध्ययन करायला लावतो. बघ शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे आणि तुला अनुभव काय येतो ते बघ, आणि त्या अनुभवाची माझा अनुभव जोडतो. मग हे तिन्ही अनुभव जेव्हा एक होतात त्यावेळी आपली खरी साधना आहे असं समजायचं. आणि या साधनेला जो जातो त्याला वादविवाद करायला वेळ नाही. कारण संघर्ष करीत जर आपण बसलो तर आयुष्य संपून जाईल ना. इतर क्षणाची वेळ नाही इथं तर. म्हणून म्हटलेला पुढे प्राणायामाने आसन केल्यामुळे काय घडतं, या शरीराच्या नाड्या हातात त्या स्वच्छ होतात. प्राणायाम जेव्हा आम्ही करायला लागतो त्यावेळी हवा ही नाडी नाडीच जाते. म्हणजे नाडीला हवा जर जायची असेल तर पोट स्वच्छ पाहिजे. पोटात मळ असून चालत नाही. ज्या दिवशी आमचं पोट साफ नसेल त्या दिवशी प्राणायाम करायचा नसतो. कारण तसा जर प्राणायाम केला तर अनेक बिमाऱ्या जन्माला येतात. मग पोट स्वच्छ, प्राणायाम न केलं तरी चालेल परंतु पोट स्वच्छ पाहिजे, मलरहित पाहिजे. सगळं शरीर स्वच्छ असेल तुम्ही घेतलेला प्राण स्थिर राहू शकतो. आता आपल्या वयाच्या मध्ये प्राणायाम करायची काही आवश्यकता नाही. साधा श्वास भरपूर घेणं आणि भरपूर सोडणं हाच मार्ग आहे. प्राण कोंडणे वगैरे काही आवश्यकता नाही. आता त्या वयामध्ये माझा अनुभव असल्यामुळे त्या वयानुरूप मी तो अनुभव लिहिलाय. धमन्या स्वच्छ होतील रे, धमन्या म्हणजे नाड्या, वायू त्यामध्ये साठेल रे,
घेतलेली हवा त्या नाडीत जात असेल तर तुम्हाला हवा कोणता येत नाही तर कोणता येत नाही. कुंभक साधेल अनुभव येईल आवाज कानी पडेल रे. त्यावेळी आज जो अनहत ध्वनी आहे, अनहत ध्वनी ऐकता येतो केव्हा प्राण जर साठला आणि या प्राण जर एका नाडीमध्ये जर जाऊ लागला तर त्याचा ध्वनी ऐकता येतो. म्हणून म्हटलेलं आहे की कुंभक साधेल अनुभव येईल आवाज कानी पडेल रे. किती मी पाहू देवा तुला दिसेना स्वरूप मला सद्गुरु विना. आता याच्यानंतर ज्यावेळी ध्वनी ऐकायला येतात हा नादयोग आहे, नाद ब्रह्माचा अनुभव आहे. आता हे आवाज भिन्न प्रकारचे आहे, साधारणतः 10 प्रकारचे सांगितलेले आहेत, परंतु याच्यापेक्षा वेगवेगळे आवाज आणखी खूप येतात. आता हे प्रत्यक्ष माझ्या अनुभव, हा तर माझ्या अनुभवाचा विषय आहे. याच्या पूर्वी मी ज्यांच्याकडे राहत होतो गंगामाईच्या बरोबर, त्यावेळी तिथं फार माणसं अनुभवी होती. यांच्या अगोदरच्या वयाची माणसं सुद्धा तिथं होती, ती सुद्धा अतिशय अनुभवी होती की रात्री एखादं उठून जायचे. ते वयाच्या त्या काळात 70 वर्ष वय होतं, म्हणजे 60 मध्ये. त्यावेळी गंगामाई म्हणजे तरुण चांगल्या वयामध्ये होत्या. तर हे आम्ही सगळे एका जागी बसायच्या, त्यांचे अनुभव ते सांगायचे. म्हणून संतांचा सहवास म्हणजे हे अनुभव ज्यांना आले असतील त्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. आपण जर शब्द ज्ञानाबरोबर चर्चा करू लागलात तर ते तुम्हाला वेड म्हणतील, काही सांगायला म्हणतील, असं कुठं होते का, शरीरात कुठं आवाज आहे का, असं म्हणतील ते. मग त्यांच्या नादी लागू नये, त्यांचा अनुभव सांगू नये त्यांना. आपला अनुभव त्यांना जर सांगितलं आपली अनुभूती येणं बंद होऊन जाते. त्याला दुसरा नियम आहे की आपण जर कोणाही जोडी अनुभूती जर सांगू लागलो तर आपली अनुभूती कमी होते. अधिकारी पुरुषाजवळ सांगितला तर अनुभूतीमुळे अनुभूती वाढते. हा अनुभव जेव्हा मला आवाज कानात यायला लागले त्यावेळी मी गंगामाईजवळ बोललो किंवा असं असं आहे ना. आम्ही सगळे नांदेडला निघालो. आमच्यावर एक महाराज होते दुसरे नाशिकचे काहीतरी, त्यांच्याजवळ मी हा विषय काढला किंवा ऐकू येते आवाज म्हणजे काय होते. त्यांनी काय सांगितलं मला की आवाज तुम्हाला ऐकू येतात ना म्हणले तर तुमच्या शक्ती नाही म्हणले. एक माझी रोड प्रकृती होती तेव्हापासून, आणि अशक्त असल्यामुळे अशक्त माणसाला आवाज ऐकू येतात म्हणजे. त्याच्यामुळे तुम्ही बंद करा वेळे वाढ आता काय सांगा. अशी परिस्थिती. माणूस मोठा, तो महाराज मोठा, परंतु ह्या क्षेत्रात हा बोला स्पष्ट व्हायला मनुष्याच्या रोडपणात एक भाग वेगळा. मी तर सांगितलेलं आहे याच्या पुढे प्रकाशाचा आहे, याच्या पुढे त्यावेळीची अनुभूती आहे. प्रकाशाचे दर्शन मसुरा सारक स्वरूप, म्हणजे महाकारण देह हा मसुरा प्रमाण आहे. तर अनुभूती तत्कालीन अशी जबरदस्त आहे की ज्याचा आपण वर्णन करू शकत नाही असा अनुभव येतो. परंतु त्याला एकच ध्यास रात्रंदिवस पाहिजे, त्याच्याशिवाय बाकी काही इलाज नाही दुसरा. प्रकाशाचे दर्शन मसुरा सारक स्वरूप शांत ना होईल तेथो, म्हणजे असं दिसतं. हे जसं आपला दिसालं ना तसं ते स्वरूप दिसतं, आणि एकदा ते प्रगट झालं तर पुन्हा बंद होत नाही. एकदा जर त्याचा साक्षात्कार आपणाला झाला नंतर ते बंद होत नाही. म्हणजे सध्या आमच्याकडे चालूच असते, ते कधी बंद होत नाही ते. प्रकाशाचे दर्शन मसुरा सारक स्वरूप शांत ना होईल ते तो अवघ्या दिशा फिरेल, म्हणजे ते फिरत राहत असत, घर 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 फिरत राहत. ते फिरणाऱ्याला शांत करण्यासाठी काय करावं, मग अनेक लोकांच्या संगती कराव्या लागतात. त्या म्हणजे अनुभूती माणसाच्या संगती कराव्या लागतात. कारण आमच्या महाराजांनी असं बंधन घातलं होतं आम्हाला की आतापर्यंत आम्ही त्या बंधनात आहोत. आमच्याकडे तुम्ही मंत्र घेतलात परत आमच्याकडे यायचं नाही, आम्हाला भेटायचं नाही, म्हणून आम्ही त्यांच्याकडे जात नाही. शोध सुद्धा करायचं नाही, आमचे गुरु कोटातून फिरायचं नाही, आमच्याकडे आलं भेटायचं नाही, असं बंधनच घातलेलं. त्याच्यामुळे आम्ही स्थिर आहोत. आम्हाला प्रेम वाटते खूप. पण त्याने सांगितलं ज्या ठिकाणी अनुभव असेल त्या ठिकाणी मी आहे, तो तेच माझं स्वरूप आहे. एवढे त्यागी जगामध्ये कोण सापडते. आज तर 10 वेळा शिष्य आपल्या घरी आला पाहिजे काहीतरी दक्षिणा घेऊन असं वाटतं. म्हणून माझं गुरु तुम्ही असं का म्हणता, का आमचं लोन तसं आहे, आमच्या मागच्या गुरूंचाच तसा आमच्यावर संस्कार आहे. हा, त्याच्यात तुमचा गुरु भाऊ, गुरु बहीण, आई वडील सगळे त्याच्यातच आहे. तुम्ही त्याच्यात जर लक्ष घातला तर जगाचा संसारही तुमच्याकडून नीट होतो. संसार नीट करीत फिरण्यापेक्षा तुम्ही तुमची धारणा जर बरोबर ठेवली तर जग आपोआप सुधारेल ना. तुमच्याकडे बघून सुधारेल, सांगल्यानं सुधारतं का. आज तर लोक दररोज उपदेश, हजारो लोक आहेत, परिणाम काय लोकांवर होतो, होत नाही परिणाम.
तुमच्या वर्तनाचा परिणाम लोकांवर झाला पाहिजे, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून त्या तत्कालीन बालवयातला माझा जो अनुभव आहे की महाराजांनी जे सांगितलं ते प्रत्यक्ष अनुभवात यायचं माझ्या, म्हणून महाराजांची श्रद्धा दृढ होत गेली माझी. म्हणून आता ते जे फिरणारं स्वरूप आहे त्यासाठी काय करायला पाहिजे? शांत करण्यात या स्वरूपा कदम जपतो सोमास. ओम सत्य देवा, हे माझ्या गुरुचं नाव. ओम सत्य देवा नारायणा घेऊन जा साधकांना सोम दर्शना. किती मी पाहू देवा तुला दिसेना स्वरूप मला सद्गुरु विना. म्हणजे सद्गुरूच्या शिवाय परमात्म्याचं दर्शन होत नाही. परंतु परमात्म्याचं दर्शन होण्यासाठी लागणाऱ्या ज्या अनुभूती अलीकडच्या ज्या आहेत वेगळ्या प्रकारच्या, हा अनुभव आहे. आता कसं झालं की अनेक ग्रंथ वाचून सुद्धा असं भजन तयार करता येतं, परंतु आनंद राहत नाही. त्याच्या प्रसिद्धीकडे हाव असतं की आपलं भजन तयार झालं की बाजारात पुस्तक यावं. बाजारात पुस्तक याची काय गरज आहे? का साधू संतांना कमी लिहून ठेवलं का अगोदर आपलं बाजारात येण्यासाठी? इतरांनी त्याचा प्रयत्न करावा. म्हणून ज्या ज्यावेळी आम्ही एकांतात असतो त्यावेळी अनुभव उगारत असतो, पुन्हा 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 त्याच्यावर दृष्टी स्थिर ठेवणं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या मध्ये जो मार्ग सांगितला की नासागरी दृष्टी ठेवा. काय सावकार सांगितलं त्याविषयी आपण सांगितलं? हा नाही तर आपलं मन जे केंद्र जे आहे नाकाच्या शेंड्यावर पाहिजे. हा इथं आता हे नंतरच आहे, ते पुढे ते वरचा टप्पा आहे. त्रिकुटामध्ये ध्यान ज्यावेळी जातं ना, इथून असा मार्ग वर चढत गेला पाहिजे. मग इथं अगोदर स्थिर झालं पाहिजे. काही सांगितलं इथं दिसत नसेल तर इथं तांबडा ठिपका लावा, रंग लावा, ज्याच्यामुळे त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. आता सोमवारी मी विचारणार तुम्हाला की सावकार बघितल्या की नाही म्हणून, दुसरं कोणाला विचारावं? जे साधक असतील त्यांनाच विचारावं लागेल. नवीन वाचायचं फळकून जाईल ते काय गुरुजीला काम लावलं होते की आपला जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या दृष्टीने आपण मार्गक्रमण करावं, असा माझा उद्देश आहे. साहेबांची जी तळमळ आहे ना बाबा, या मंत्राच्या मध्ये जो अर्थ आहे तो अर्थ समजला तर त्या दृष्टीने आपलं मन तयार होईल. मनसा परिक्रमा म्हणजे मन परिक्रमा केला पाहिजे, म्हणजे प्रवास केला पाहिजे. मनाचा प्रवास आहे त्याच्यामध्ये, सगळ्या जगाचा प्रवास आहे. 6 दिशावे सगळं जग असलं ना त्याच्यामध्ये. मन हे सर्व जगाला फिरून यावं, कारण जगाचा अनुभव घेऊन मग आपला स्वतःचा अनुभव घ्यावा. कारण स्वतःच्या अनुभवाला घासायला जगाचा अनुभव आवश्यक आहे. आता हे अनुभव 65 जे आहेत ते आतापर्यंत तसे सतत असतात, परंतु ही अनुभूती जर आपणाला या वयाची जर असेल तर एकच की मार्गक्रमण करणं महत्वाचे. त्या मार्गाने गेल्याशिवाय याच्यासाठी आसनच घालावं असं नाही, प्राणायामच करायला पाहिजे असंही नाही, परंतु एक मार्गदर्शनाने जर गेला तर याचा